नमस्कार. सर्व महिला आणि मुलींचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. ही भरती जी येणार आहे अंगणवाडीमध्ये येणार आहे आणि स्पेशल म्हणजे ही भरती फक्त मुलींसाठी आणि महिलांसाठी असणार आहे. या पदभरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून इच्छितो की मागील जे आंदोलन झाले, महिला ज्या सेविका आहेत आणि मदतनीस आहेत त्यांनी आंदोलन केले होते, त्यांच्यामध्ये या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे काही या जागा किती 520 जागा असणार आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की 500 प्लस जागा असणार आहेत. आता जी मागे ICDS ची भरती आलेली आहे ती वेगळी आहे आणि ही भरती वेगळी असणार आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका हे पद होतं. तर आता जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका आणि मदतनीस अशी 3 वेगवेगळी पदे असणार आहे. हे दोनही पदे एकच असण्याची शक्यता आहे. त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं नाही, परंतु ते जाहिरात आल्यावर समजेलच. परंतु लवकरच जाहिरात येणार आहे. काही पदे या ठिकाणी पदवीवरती असलेली बघायला भेटतील, 12वी पासवरती या ठिकाणी बघायला भेटतील आणि 10वी पासवरती देखील बघायला भेटतील. आज झालेल्या या ठिकाणी ABP माझा या न्यूज मार्फत आणि साम TV या न्यूज मार्फत तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे. अंगणवाड्यात नवी दिल्ली या ठिकाणी बघू शकता नवी भरती. नवी दिल्लीमध्ये देखील भरती आहे, परंतु ती लांब असल्यामुळे परवडणार नाही. ही नवी भरती या ठिकाणी आलेली आहे. 100 दिवसांत कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. या भरतीबद्दल पुढे डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे आणि एका जिल्ह्याची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. रात्री व्हिडिओ मार्फत ते तुम्हाला माहिती मी कळवून देईल की मदतनीसची जी भरती आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आलेली आहे, कशा प्रकारे आलेली आहे, ते रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. अजून कोणत्याच युट्यूबवरती चॅनलवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटणार नाही. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण न्यूज सर्वात पहिल्यांदा बघून घेऊयात, त्याच्यानंतर चर्चा करूयात. अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया 100 दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर आता न्यूज बघितली तुम्ही, या ठिकाणी मेगा भरती या ठिकाणी 100 दिवसात अंगणवाडीची भरती पूर्ण करायला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला बघायला भेटेल. आता सर्वात महत्त्वाचे जे महिला बालविकास विभागाचे जे ॲडमिट कार्ड आलेले आहेत आणि या ठिकाणी जी ही पदभरती येणार आहे त्यात सर्व नोट्स तुम्हाला भेटणार आहे. मराठी व्याकरण एकदम लेटेस्ट चांगल्या प्रकारचे तुम्हाला भेटणार आहे. इंग्रजी व्याकरण लेटेस्ट भेटणार आहे. गणित बुद्धिमत्ता TCS IBPS पॅटर्न नुसार भेटेल. तर सर्वात महत्त्वाचे जे सामान्य ज्ञान आहे आणि चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्या 3500 प्लस वन लाइनर प्रश्न भेटतील आणि संगणक प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला भेटतील. ICDS भरतीसाठी या सर्व समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग अशा सर्व पदभरतींसाठी हे तुम्हाला उपयोगी ठरणार आहे आणि त्याची किंमत फक्त 149 आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF मध्ये उपलब्ध होतील. आता हे सांगितलं मी तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका जिल्ह्याची मदतनीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यावरती त्याची शैक्षणिक पात्रता त्यांनी काय दिलेली आहे, अभ्यासक्रम, निवड पद्धती, या ठिकाणी शिक्षण 12वी दिलेले आहे. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. मदतनीसची ही भरती आहे, एका जिल्ह्यात आलेली आहे. रात्री याच्यावरती डिटेल्समध्ये कोणत्या जिल्ह्याचे आहे, कोण अर्ज करू शकतो, कोण करू शकत नाही, डिटेल्समध्ये सांगणार आहे. आणि ही आता जी एका जिल्ह्याची जाहिरात आहे ती वेगळी आहे आणि ही जी येणारी अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस ती वेगळी आहे. त्या जिल्ह्याची परत जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. रात्रीच्या व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर मी तुम्हाला सांगतो. आता पुन्हा एकदा नोट्सबद्दल जर नोट्स तुम्ही घेतल्या तर या नोट्स तुम्हाला या ठिकाणी समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला बालविकास विभाग, ICDS एकात्मिक बालविकास विभाग, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व TCS पॅटर्ननुसार तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर नोट्स खरेदी करायचे आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.